नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ. गाळलेल्या जागा कंसातून शोधून लिहा. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपण उत्तरांसहित वाचू. 1. ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. 2. यंत्रे कार्यक्षम राहावीत म्हणून त्यांची योग्य ती काळजी घ्यावी. 3. गुंतागुंतीच्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते. 4. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. 5. घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते. आणि 6. आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार वर्तुळाकार गतीने उडते. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न आहे, आमच्यात वेगळा कोण? 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा. वेगळा घटक आहे वाहता वारा. 2. सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल. वेगळा घटक आहे पेट्रोल. 3. पृथ्वी, चंद्र, मंगळ, सूर्य. वेगळा घटक आहे सूर्य. प्रश्न पहिल्यातील क प्रश्न आहे, जोड्या लावा. 3 गुणांसाठी आहे. 1. घरंगळणारा पदार्थ, त्याचा ब पर्याय बरोबर आहे गतिज ऊर्जा. 2. ताणलेला बाण, त्याचा क पर्याय बरोबर आहे स्थितीज ऊर्जा. आणि 3. सूर्यप्रकाश, त्याचा अ पर्याय बरोबर आहे उष्णता ऊर्जा. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पहिला, कंपन म्हणजे काय? उत्तर, एखाद्या गोष्टीचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा कंपन होणे असे म्हणतात. दुसरा प्रश्न, छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात? उत्तर, छाया निर्मितीसाठी प्रकाशाचा स्रोत, अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग या बाबींची आवश्यकता असते. तिसरा प्रश्न, युरेनस ग्रह घरंगळत चालल्यासारखा का दिसतो? उत्तर, युरेनसचा आज खूप कललेला आहे, त्यामुळे त्याच्या परिवलनात आणि परिभ्रमणात तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. चौथा प्रश्न, चाल शोधून काढण्यासाठी वापरण्यात येत असलेले सूत्र लिहा. उत्तर, चाल बरोबर पार केलेले अंतर छेद अंतर पार करण्यास लागणारा वेळ. 5वा प्रश्न, कायम चुंबक कशापासून बनवतात? उत्तर, निकेल, कोबाल्ट आणि लोह या धातूंच्या मिश्रणापासून कायम चुंबके बनवतात. ब प्रश्न, व्याख्या लिहा. 5 गुणांसाठी 5 व्याख्या लिहायच्या आहेत. कंपन, एखाद्या वस्तूचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन म्हणतात. दुसरी व्याख्या, गुरुत्वीय बल, पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात. तिसरी व्याख्या आहे हरित ऊर्जा, ज्या ऊर्जा स्रोताच्या वापराने कार्बन आणि त्याचे घटक उदाहरणार्थ मिथेन यांसारखे हानिकारक घटक बाहेर पडत नाही अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा म्हणतात. 5वी व्याख्या आहे वर्तुळाकार गती, गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. आणि 5वी व्याख्या आहे प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाच्या स्रोतापासून निघणारी किरणे ज्यावेळी वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात तेव्हा त्याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 10 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न पहिला, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात? उत्तर, आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात. बहुतेक पक्षी रेषीय गती दाखवतात. घारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात. दुसरा प्रश्न, कंपन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन होणे असे म्हणतात. कंपन पावत असलेल्या वस्तूमध्ये एक गती असते. तिसरा प्रश्न, यंत्रांची निगा कशी राखली जाते? उत्तर, यंत्रे वापरून झाल्यावर ती स्वच्छ पुसून ठेवली जातात. जे भाग एकमेकांवर घासले जातात त्यांना वंगण लावले जाते. वापरत नसताना यंत्रावर धूळ बसू नये म्हणून ती झाकून ठेवली जातात. हवामानाचा परिणाम होऊन यंत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्या धातूंनी बनलेल्या भागांवर रंग दिला जातो. यंत्रे कोरडी ठेवली जातात. चौथा प्रश्न, गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे काय? उत्तर, ज्या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीचे यंत्रे म्हणतात. या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रक्रिया होत असतात. अशा प्रकारच्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते. 2-3 साधी यंत्रे जोडून देखील गुंतागुंतीची यंत्रे तयार केली जातात. 5वा प्रश्न, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना कराल?
उत्तर गाड्यांचे हॉर्न उगीच वाजवू नयेत. घरातील रेडिओ, टेप रेकॉर्डर किंवा टीव्ही यांचा आवाज मर्यादित असावा. वाहनाची देखभाल करून त्यांचे अनावश्यक आवाज कमी करावेत. कारखाने, विमानतळ, रेल्वे आणि बस स्थानक हे सारे मानवी वस्त्यांपासून दूर असावेत. प्रश्न चौथा अ. शास्त्रीय कारणे द्या. 6 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न पहिला, चंद्राला उपग्रह म्हटले जाते कारण चंद्र पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करतो. स्वतःच्या अक्षाभोवती देखील तो परिवलन करतो. पृथ्वी हा ग्रह आहे. जी खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रहाभोवती फिरते तिला उपग्रह म्हणतात, म्हणून चंद्राला उपग्रह म्हटले जाते. दुसरा प्रश्न, गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात कारण गुरु ग्रह हा प्रचंड आकाराचा ग्रह आहे. तो अतिशय वेगाने फिरतो, त्यावर सतत वादळे होत असतात, म्हणून गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. तिसरा प्रश्न, कॅरम बोर्डवर पावडर टाकतात कारण कॅरम खेळताना बोर्डवरून सोंगट्या चटकन घसरल्या पाहिजेत, म्हणजेच त्यांच्यातले आणि कॅरम बोर्डमधले घर्षण बल कमी झाले पाहिजे. घर्षण बल कमी झाले की सोंगट्यांची गती वाढेल, यासाठी बोर्डाचा पृष्ठभाग पावडर टाकून गुळगुळीत करतात. प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न आहे, प्रकाशाचे परावर्तन याची सुबक आकृती काढा 2 गुणांसाठी. या ठिकाणी प्रकाशाचे परावर्तनाची आकृती देण्यात आलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.